महाविकास आघाडीमध्ये मनसे नव्या भिडूच्या रूपात सामील होणार की नाही अजून स्पष्ट झालं नाहीये. मात्र त्याआधीच वादाचे फटाके फुटतायत. नव्या भिडूबाबत हर्षवर्धन सपकाळांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी संजय राऊत यांनी काँग्रेस हायकमांडकडे धाव घेतली अशी माहिती दिली. राऊतांनी हर्षवर्धन सपकाळांची तक्रार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर राऊतांनी केलेल्या तक्रारीमुळे काँग्रेस पक्षश्रेष्ठी नाराज झालेत अशी माहिती आहे. त्यामुळे मनसेमुळे आघाडीत मिठाचा खडा पडणार की आघाडीचा गोडवा वाढणार पाहणं महत्त्वाचं आहे. महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सच्या सोबत वाटाघाटी ज्या आहेत ह्या स्थानिक पातळीवर आमच्या होणार आहेत. त्यामुळे जिल्हा आणि ब्लॉक नगरपालिका पातळीवर आमचं नेतृत्व, आमचा त्या ठिकाणचे संघटनेचे अध्यक्ष या संदर्भात निर्णय घेणार आहेत आणि त्यांच्या निर्णयावर या सर्व गोष्टी आम्ही त्या ठिकाणी या सोडलेल्या आहेत. त्यामुळे नवीन भिडूची आवश्यकता ही काँग्रेसला नाही, महाविकास आघाडीला नाही. काँग्रेस हा इंडिया अलायन्सचा महाविकास आघाडीचा एक पक्ष असल्यामुळे या अनुषंगानं काँग्रेस पक्षाशी शिवसेनेचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा संवाद होता आणि त्या संवादाच्या अनुषंगानं आदरणीय CWCचे मेंबर बाळासाहेब थोरात, नंतर दुसऱ्या दिवशी आमचे विधानमंडळातील गटनेते विजय वडेट्टीवार हे सहभागी झाले होते. त्यामुळे पक्ष हा त्या ठिकाणी होताच आणि असा कुठलाही तक्रारीचा सूर या प्रकरणामध्ये नाही. तर हर्षवर्धन सपकाळ यांनी आमचे सहकारी असून चांगले मित्र आहेत, त्यांच्या पक्षाची भूमिका हायकमांडला विचारून ते सांगतील अशी प्रतिक्रिया आता संजय राऊत यांनी दिली. बघूया. हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. आमचे सहकारी आहेत महाविकास आघाडीतले. नक्कीच त्यांच्या पक्षाची एक भूमिका आहे की महाविकास आघाडीच्या किंवा इंडिया ब्लॉकच्या बाहेरचा एखादा पक्ष त्याच्याबरोबर एखाद्या शिष्टमंडळात जायचं असेल तर त्यांना नक्कीच केंद्राची त्यांच्या हायकमांडला विचारावं लागतं. आमच्याकडे तसं नाही. आमचं हायकमांड महाराष्ट्रात आहे, ते निर्णय घेतात. तर त्यांनी जर त्यासाठी काही चर्चा केली असेल तर तो त्यांच्या पक्षाची भूमिका आहे आणि त्यांनी ती भूमिका नक्कीच मांडली की आम्हाला केंद्रात विचारावं लागेल. तर बिहार निवडणुका होईपर्यंत राज ठाकरेंचा महाविकास आघाडीमध्ये समावेश होणार नाही असं शिंदेचे शिवसेनेचे प्रवक्ते संजय निरुपम म्हणतायत. महाराष्ट्र महाविकास आघाडीमध्ये मागच्या दरवाजातून मनसेला आतमध्ये घेतलेला आहात का, आमचा एक पहिला प्रश्न आहे. आता काँग्रेसची जबाबदारी आहे की या विषयावर स्पष्ट केला पाहिजे, स्पष्टीकरण आला पाहिजे. मनसे MVAचा घटक दल आहे का, झालेला आहे का, याच्यावर आम्हाला प्रश्न विचारायचा आहे.